नमस्ते मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जी माहिती घेणार आहोत तिचं नाव आहे वाढीव जमीन महसूल. महाराष्ट्र शिक्षण व रोजगार हमी उपकर कायदा 1962 या अन्वये शिक्षण उपकराची तरतूद करण्यात आलेली आहे. हा शिक्षण कर वसूल करून आपण लेखाशीर्ष 0045 मध्ये भरतो. महाराष्ट्र शासनाचे राजपत्र दिनांक 13 ऑगस्ट 1962 अन्वये महाराष्ट्र राज्यात शिक्षणाचा प्रसार चांगल्या पद्धतीने व्हावा व त्यासाठी लागणारा शिक्षणाचा खर्च भागविता यावा म्हणून हा जो कायदा आहे तो तयार केला गेला आणि तेव्हापासून अधिसूचित व्यापारी पिकांवर हा उपकर संपूर्ण महाराष्ट्र राज्यासाठी आकारण्यात येतो. राज्य सरकार राज्यातील कोणत्याही क्षेत्राच्या संबंधात शासकीय राज्यपत्रात अधिसूचना प्रसिद्ध करेल आणि जी तारीख नेमेल त्या तारखेपासून याची अंमलबजावणी सुरू होते. ही अंमलबजावणी जी आहे ती महसूल वर्षापासून म्हणजे 1 ऑगस्टपासून सुरू होते आणि जमीन महसुलाशिवाय आणखी म्हणजे जमीन महसुला व्यतिरिक्त हा जो उपकर आहे हा आकारला जातो. राज्यातील ज्या जमिनीवर व्यापारी पिके काढण्यात येतात अशा सर्व जमिनीवर अनुसूची ब मध्ये निर्दिष्ट केलेल्या दरांनी विशेष आकारणी बसवण्यात येईल आणि वसूल करण्यात येईल अशी त्याची तरतूद आहे. आणि मग संबंधित जमिनीबाबत महसूल संहितेत किंवा त्यावेळी अंमलात असलेल्या इतर कोणत्याही कायद्यात किंवा करारात काहीही मजकूर नमूद असला तरीही हा जो उपकर आहे तो वसूल करण्यात येतो. ज्यावेळी एका जमिनीत अनेक व्यापारी पिके घेतली जातात किंवा व्यापारी पिके व इतर पिके एकत्र घेतली जातात त्यावेळी प्रत्यक्ष व्यापारी पिकांचे क्षेत्र ठरवून शैक्षणिक उपकरणाची आकारणी केली जाते. आणि ज्यावेळी एकाच महसूल वर्षात 2 किंवा अधिक व्यापारी पिके एकाच जमिनीत घेतली जातील त्यावेळेस प्रत्येक प्रकारच्या व्यापारी पिकावर शिक्षण उपकराची आकारणी केली जाईल. आता या उपकरातून सूट कुठं आहे ते कलम 18 मध्ये त्यांनी सांगितलेलं आहे. ज्या ठिकाणी नर्सरीमध्ये रोपटी तयार केली जातात आणि नंतर ती रोपटी अन्य ठिकाणी लावली जातात अशा ठिकाणी सूट आहे. किंवा फळझाडे लावलेली असतील तर त्यांना फळ येण्यास सुरुवात होईल. किंवा ज्या महसूल वर्षात व्यापारी पिके घेतली आहेत परंतु ते पीक त्याच वर्षात येणार नसेल तर शैक्षणिक उपकराच्या आकारणीपासून त्याला त्या वर्षात सूट देण्यात येईल परंतु पुढच्या वर्षी जेव्हा पीक येईल त्यावेळेस तो वसूल करण्यात येईल. पुढचं, ज्या जमिनीवर ओलिताची पिके काढली जातात अशा कोणत्याही धारण जमिनीवर 0.4 हेक्टर पेक्षा जास्त नसणाऱ्या म्हणजे 40,000 पेक्षा जास्त नसणाऱ्या जमिनीबाबत विशेष आकारणी बसवली जाणार नाही. आणि ओलिताचे पीक घेण्यात येणाऱ्या जमिनीवरही तसंच आहे. 0.4 हेक्टरपेक्षा जास्त जमीन असलेल्या धारण जमिनीबाबत म्हणजे 0.4 हेक्टर जमीन म्हणजे 40,000 जमीन ही वजा करायची आहे आणि उर्वरित क्षेत्रावर आकारणी करायची आहे. आता एखाद्या व्यक्तीच्या बाबतीत धारण जमीनचा जो अर्थ आहे तो त्यांनी दिलेला आहे की अशा व्यक्तीने मालक म्हणून किंवा कुळ म्हणून धारण केलेली आणि प्रत्यक्षात त्याच्या कब्जात असलेली जी जमीन आहे एकूण जमीन ती म्हणजे धारण जमीन. पुढं, ज्या जमिनीवर व्यापारी पिके किंवा ओलिताची पिके काढण्यात येत असतील ती जमीन त्याच्या प्रत्यक्ष कब्जात असेल त्या व्यक्तीकडून विशेष आकारणीची रक्कम प्रथमतः वसूल करण्यात येईल म्हणजे ती रक्कम भरण्यास तो प्रथम जबाबदार असेल. याच्या ज्या याद्या तयार करायच्या आहेत त्याबाबत जी तरतूद आहे ती कलम 20 मध्ये आहे. प्रत्येक महसुली वर्षाच्या सुरुवातीस म्हणजे 1 ऑगस्ट आकारणी अधिकारी म्हणजे आपल्याकडे तहसीलदार राज्य शासनाच्या सामान्य किंवा विशेष आदेशास अधीन राहून एक यादी तयार करून घेईल. यादी काय आहे ते आपण बघू म्हणजे आपल्याला लक्षात येईल की त्याच्यात काय काय स्तंभ असतील. आणि विशेष आकारणीस पात्र जी व्यक्ती आहे त्याचे नाव, त्याचं एकरी क्षेत्र, त्यांनी घेतलेलं व्यापारी पीक वगैरे हे याच्यात या नमुन्यात ती यादी तयार करून घेईल. मी खाली नमुना दिलेला आहे, आपण बघू पुढे नमुना. विशेष आकारणीची यादी तयार करण्यात आल्यानंतर अशा यादीचा ज्या गावाशी संबंध येत असेल त्या गावात ही यादी विहित रीतीने प्रसिद्ध करण्यात येईल. आणि अशी यादी प्रसिद्ध केल्याच्या 30 दिवसाच्या मुदतीच्या आत जर त्याच्यावर कुठलंही ऑब्जेक्शन किंवा हरकत आली नाही तर ती अंतिम आहे असं धरण्यात येईल. मी इथं तक्ता दिलेला आहे की तलाठी यांनी जी आकारणी यादी तयार करायची आहे आणि मंडल अधिकाऱ्याकडे द्यायची आहे ती 15 ऑगस्टपर्यंत.
म्हणजे 1 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट अशी मुदत आहे 15 दिवसाची. ते 15 दिवसाच्या आत ती मंडल अधिकाऱ्याकडे देणे अपेक्षित आहे. त्याच्यानंतर मंडल अधिकारी यांनी विशेष आकारणी याद्यांची 20% तपासणी करायची आहे आणि आपल्या अभिप्रायासह तहसील कार्यालयात 15 सप्टेंबरपर्यंत त्याचा अहवाल द्यायचा आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर तहसील कार्यालयाने याद्यांची तपासणी करून प्रत्येक गावात याद्या प्रसिद्ध करणे 30 सप्टेंबरपर्यंत. पुढे आकारणी यादीबद्दल आक्षेप दाखल करण्याची शेवटची तारीख जी आहे ती 31 ऑक्टोबर आहे. आक्षेप अर्जाची सुनावणी करून तहसीलदार यांनी उपकर ठरावास मंजुरी देऊन, अर्थातच जे काही आक्षेप आला असेल त्याची सुनावणी घेऊन त्याच्यावर योग्य तो निर्णय देऊन अंतिम मंजुरी जी द्यायची आहे ती 15 नोव्हेंबरपर्यंत द्यायची आहे. अंतिम आकारणी यादी संबंधित तलाठ्याकडे पुढील कारवाईसाठी 20 नोव्हेंबरपर्यंत पाठवायची आहे. म्हणजे 5 दिवसाची वेळ आहे, लक्षात ठेवा. आणि अंतिम आकारणी यादीवरून आकारणी रजिस्टरमध्ये ठरावाची नोंद घेऊन त्याची प्रत मान्य जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठवणे, याला 15 डिसेंबरपर्यंतची मुदत आहे. ओके. आता आकारणी यादीप्रमाणे उपकराची मागील थकबाकीसह वसुली जानेवारी ते एप्रिल या कालावधीत केली जाते. कलम 21 मध्ये नमूद आहे, कोणतेही व्यापारी पीक किंवा ओलिताचे पीक कोणत्याही वर्षात जर बुडाले असेल तर हा जो उपकर आहे तो राज्य सरकारने विहित केलेल्या नियमांना अधीन राहून माफ करता येतो. आकारणी अधिकाऱ्याच्या आदेशामुळे, म्हणजे यादी तयार केल्यामुळे, प्रसिद्ध केल्यामुळे व्यथित झालेल्या कोणत्याही व्यक्तीस अशा आदेशाच्या तारखेपासून 60 दिवसाच्या आत म्हणजे 2 महिन्याच्या आत मान्य जिल्हाधिकारी यांच्याकडे अपील दाखल करता येईल. या कलमान्वये सूट मिळालेल्या बाबतीत कोणताही अर्ज नाकारण्यापूर्वी, जर एखाद्याने जर अर्ज केला असेल की मला या कारणातून सूट देण्यात यावी, तर तो नाकारण्यापूर्वी त्याची सुनावणी घेतली जाईल आणि तो का नाकारतोय अर्ज याची कारणे जी आहेत ती निकालपत्रात नमूद केली जातील. या कायद्यामध्ये दिलेल्या शिक्षण उपकराची किंवा रोजगार हमी उपकराची संगणना करताना आकारावायच्या रकमेचे आवश्यक तेथे जवळच्या रुपयात रूपांतर करावे, म्हणजेच राऊंड ऑफ करावी फिगर. हे आपल्याला माहिती आहे, आपण महसूल वसुली करतानाही फिगर राऊंड ऑफ करतो. त्याच्यानंतर ही जी यादी आहे ती कशी तयार करायची याचा नमुना इथे दिलेला आहे. 10 स्तंभाचा नमुना आहे. इथं पात्र व्यक्तीचे नाव स्तंभ 2 मध्ये येईल. त्याच्यानंतर त्याची स्थिती काय आहे, म्हणजे तो कब्जेदार आहे, भूमिदार आहे, काय गहाणदार आहे, कुळ आहे, काय आहे ते इथं येईल. स्तंभ 2 मध्ये दाखवलेल्या खातेदाराचे नावे असलेले क्षेत्र, म्हणजे हे इथं एकूण क्षेत्र येईल. व्यापारी पिके घेतलेली आहेत त्याचा भूमापन क्रमांक काय आहे, व्यापारी पिकांची नावे काय आहेत, व्यापारी पिकांखाली एकूण क्षेत्र काय आहे, पीक निहाय क्षेत्र इथं नमूद करणं आवश्यक आहे. विशेष आकारणी च्या प्रति हेक्टर दर काय आहे, खाली आपण दर दिलेला आहे तोही दाखवतो आपल्याला. आणि कलम 4B अन्वय करावायची विशेष आकारणी किती आहे त्याची, आणि स्तंभ 2 मध्ये जर नाव नमूद असेल तर स्तंभ 10 मध्ये त्याचं नाव नमूद करायचं आहे. आता ही अनुसूची ब आहे. याच्यात जी पिकं आहेत यांची नावं दिलेली आहेत आणि त्याचा आकारणी दर काय आहे तो दिलेला आहे. कृपया याच्यात काही बदल झाला असेल किंवा काही ॲडिशन झालं असेल किंवा काही डिलिशन झालं असेल तर त्याची आपण कृपया खात्री करून घ्यावी. माझ्याकडे जी उपलब्ध माहिती आहे त्यानुसार 16 प्रकारची पिकं आणि त्यांचे दर माझ्याकडे होते ते मी इथं नमूद केलेले आहेत. याशिवाय डाळिंब, सीताफळ, टोमॅटो, अंजीर, बोर, कांदा, बटाटा, मिरची, फुले, फुलझाडे, सागवान ही रोख उत्पन्न देणारी पिके आहेत. त्याच्या नोंदी ज्या आहेत त्या पीक पाणीच्या वेळेस योग्य प्रकारे करणे आवश्यक आहे. इथं 12माही ओलिताची जमीन जी आहे त्याबद्दलची व्याख्या त्यांनी दिलेली आहे. त्याचा अर्थ असा आहे की पाणीपुरवठ्याच्या कोणत्याही साधनापासूनच्या प्रवाहामुळे होणारी, म्हणजे गुरुत्वाकर्षण क्रियेमुळे वाहणाऱ्या पाण्याच्या प्रवाहाद्वारे ओली होणारी जमीन किंवा राज्य शासन किंवा स्थानिक स्वराज्य संस्था यांनी बांधलेल्या कोणत्याही जलसाधनापासून किंवा पिण्याच्या इतर कोणत्याही नैसर्गिक साधनापासून शासनाच्या मालकीच्या किंवा त्याने चालविलेल्या जे काही लिफ्ट इरिगेशन असेल त्याद्वारे जर ते पाणी उपसा करून सिंचन करत असेल तर त्याला 12माही ओलिताची जमीन असं म्हटलं जातं. पुढं वाढीव शिक्षण कर, जमीन महसूल, महाराष्ट्र जमीन महसूल व विशेष आकारणी यामध्ये वाढ करण्याबाबत अधिनियम 1974 याला वाढीव शिक्षण कर आपण म्हणतो. ही वसुली जी आहे ती लेखाशीर्ष 0029 मध्ये आपण जमा करतो. याचं भलं मोठं नाव आहे. राज्यातील विवेक्षित धारण जमिनीवर जमीन महसुलात वाढ करण्यासाठी तसेच महाराष्ट्र शिक्षण उपकर अधिनियम 1962
याखाली शेतजमिनीवर बसवलेल्या विशेष आकारणीच्या रकमेवर बसवावयाच्या जमीन महसुलातही वाढ करण्यासाठी तरतूद करण्याबाबत अधिनियम असं याचं नाव आहे. हा 1974 साली अंमलात आला. याच्यात त्यांनी धारक म्हणजे ज्याचा कब्जा आहे ही व्याख्या दिलेली आहे. त्याच्यानंतर विशेष आकारणी कोणावर बसवायची म्हणजे धारकावर बसवायची. विशेष आकारणी म्हणजे काय हे पोटकलम 3 मध्ये दिलेलं आहे. त्याच्यानंतर कलम 3 मध्ये या अधिनियमाच्या उपबंधास अधीन राहून 1 ऑगस्ट 1975 रोजी आणि तेव्हापासून महाराष्ट्र रोजगार हमी अधिनियम 1977 अन्वये रोजगार हमी योजनेच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक असणारी व साधनसंपत्ती उभारण्याच्या प्रयोजनार्थ स्वतःच्या धारण जमिनीच्या बाबतीत धारकाकडून देय असलेल्या जमीन महसुलाची रक्कम जी आहे ती वसूल करण्यात येते. कुठल्या दराने वसूल करण्यात येते तर हा 8 हेक्टर किंवा त्यापेक्षा जास्त परंतु 12 हेक्टरपेक्षा कमी असे जे क्षेत्र असेल तर जमीन महसुलाच्या 50% आणि 12 हेक्टर किंवा त्यापेक्षा जास्त क्षेत्र असेल तर जमीन महसुलाच्या 100%. आता वाढीव जो उपकर आहे तो आपण कसा घेणार आहोत तर जिथे मूळ शिक्षण कर आकारणी 200 रुपयापेक्षा जास्त नाही तिथं काही वाढीव शिक्षण कर घेणार नाही. जिथे मूळ शिक्षण कर आकारणी रुपये 200पेक्षा जास्त परंतु रुपये 500पेक्षा कमी आहे अशा ठिकाणी रुपये 200पेक्षा जी रक्कम जास्त असेल त्याच्यावर 25% रक्कम. जिथे मूळ शिक्षण कर आकारणी रुपये 500पेक्षा जास्त परंतु 1000पेक्षा कमी आहे तिथे रुपये 75 अधिक रुपये 500पेक्षा जास्त असलेल्या रकमेच्या 50%. जिथे मूळ शिक्षण कर आकारणी 1000पेक्षा जास्त परंतु 2000पेक्षा कमी आहे तिथे रुपये 325 अधिक रुपये 1000पेक्षा जास्त रकमेच्या 100%. आणि जिथे मूळ शिक्षण कर आकारणी रुपये 2000पेक्षा जास्त आहे तिथं रुपये 1325 अधिक रुपये 2000पेक्षा जास्त रकमेच्या 150%. ठीक आहे. वाढीव जमीन महसुलास पात्र असणारे खातेदार जे आहे ते विशेष आकारणी देण्यास पात्र असतील. याची माहिती संबंधित तलाठ्यांनी दरवर्षी 1 ऑक्टोबरपूर्वी तहसीलदार यांना सादर करायची आहे आणि तहसीलदार यांनी 1 नोव्हेंबरपूर्वी सदरची यादी जी आहे ती तयार करायची आहे. अकृषिक जमिनी ज्या आहेत त्याही वाढीव जमीन महसूल बसवण्यास पात्र आहे हे एक लक्षात ठेवा. शिक्षण कर रोजगार हमी करास पात्र असणाऱ्या पिकांची पेरणी झाल्यानंतर 1 महिन्याच्या आत पीक पाहणी करून या कराची मागणी निश्चित करावी. हंगामी पिकाची मागणी त्या वेळेवर निश्चित करावी. एखाद्या पिकाचा कालावधी 1 वर्षापेक्षा अधिक असेल तर ज्या आर्थिक वर्षात त्या पिकांना फळे येतात अशा वर्षी या पिकांवर आकारणी करावी. दोन्ही वर्षात आकारणी करू नये. सर्वसाधारण जमीन महसूल देण्यास पात्र असतील अशा सर्व व्यक्ती कलम 3 खालील जमीन महसुलातील वाढ बसवण्यास व ती वसूल करण्यास पात्र असतील. आणि महाराष्ट्र शिक्षण व रोजगार हमी उपकर अधिनियम 1962 खाली विशेष आकारणी देण्यास पात्र असतील अशा व्यक्तीवर कलम 4 खाली विशेष आकारणीतील वाढ बसवण्यात आणि ती वसूल करण्यात येईल. त्याच्यानंतर याचे ज्या याद्या आहे आकारणी सूची आपण ज्याला म्हणतो ती तयार करण्यासाठी तहसीलदार हे सक्षम अधिकारी आहेत. आणि कुठले कुठले तहसीलदार हे आपण पुढं बघू. म्हणजे जर जमीन एकापेक्षा जास्त तालुक्यात विभागात असेल तर आता इथं यांनी म्हटलेलं आहे की कोणत्याही धारकाच्या एकाच जिल्ह्यातील 2 किंवा अधिक तालुक्यात जमिनी असतील तर जिल्हाधिकारी ठरवतील की कुठल्या तहसीलदारांना ही आकारणी सूची तयार करायची आहे. तसंच एकाच महसूल विभागातील 2 किंवा अधिक जिल्ह्यात जमिनी असतील त्याबाबत माननीय माननीय विभागीय आयुक्त लेखी आदेशाद्वारे ठरवतील कुठल्या तहसीलदाराने ही आकारणी सूची तयार करायची आहे. आणि म्हणजे भिन्न महसूल विभागात जर जमिनी असतील तर राज्य शासन याबाबत आकारणी सूची कोणी तयार करायची हे ठरवेल. आकारणी सूची तयार करण्यात आल्यानंतर संबंधित गावामध्ये ती प्रसिद्ध करण्यात येईल आणि प्रसिद्धीच्या 30 दिवसाच्या आत म्हणजे 1 महिन्याच्या मुदतीच्या आत त्याच्यावर त्याच्या तपशिलाबाबत काही चुका असतील किंवा वाद असेल तर तो अर्जाद्वारे सादर करण्यात येईल. आणि असा कुठलाही आक्षेप सादर करण्यात आला नाही तर ती जी सूची असेल आकारणी सूची ती अंतिम असेल. त्याच्यानंतर जर एखादा आक्षेप निर्माण केला गेला असेल याच्याबद्दल
तर अर्जदाराला स्वतःचे म्हणणे मांडण्याची संधी दिल्यानंतर तहसीलदार याच्यावर निर्णय घेतील आणि तहसीलदार यांच्या निर्णयावर माननीय जिल्हाधिकारी यांच्याकडे अपील दाखल करण्यात येईल आणि तो जो कालावधी अपील दाखल करण्याचा तो 30 दिवसाचा आहे. 30 दिवसाच्या आत अपील दाखल करणे आहे. ही जी आकारणी यादी आहे ती तयार झाल्यानंतर विहित पद्धतीने चावडी ग्रामपंचायत याच्या नोटीस बोर्डवर प्रसिद्ध केली जाईल. जे खातेदार संयुक्तिक कारणाशिवाय 1 ऑक्टोबर पर्यंत विवरणपत्र भरणार नाहीत किंवा विवरणपत्रात खोटी माहिती देतील ते ₹500 पर्यंत किंवा वाढीव जमीन महसुलाची किंवा वाढीव विशेष आकारणीची देय रक्कम यापैकी जी रक्कम जास्त असेल तितक्या दंडास पात्र राहतील. वाढीव जमीन महसूल किंवा विशेष आकारणीची रक्कम जवळच्या रुपयात रूपांतरित करावी. आपण बघितलेल्या वरती राऊंड ऑफ करावी त्याला. जेव्हा सूट असेल महसुलाच्या वसुलीस तेव्हा हा जो उपकर आहे याची वसुली ही स्थगित असते. शिक्षण कर आणि रोजगार हमी करास पात्र असणाऱ्या पिकांची पेरणी झाल्यानंतर 1 महिन्याच्या आत पीक पाहणी करून या कराची मागणी जी आहे ती निश्चित करावी. आता ई पीक पाहणीचा जो अहवाल आपल्याकडे प्राप्त होईल त्यानुसार ती मागणी निश्चित करावी आणि हंगामी पिकाची मागणी ही त्या वेळेवर निश्चित करावी. एखाद्या पिकाचा कालावधी आपल्याला आधी वरती सांगितलेलं आहे की 1 वर्षापेक्षा जास्त असेल तर ज्यावेळेस त्याला पिकं येतात त्या वर्षात त्याची आकारणी करायची आहे. जर अशा आकारणीस पात्र असलेली काही पिके नैसर्गिक कारणास्तव नष्ट झाली असतील तर त्याच्यावरचा तो उपकर जो आहे तोही माफ करता येतो. याचे जे अधिकार आहेत ते तहसीलदारांना आहेत. सुपारीसाठी लागवडी केलेल्या जमिनीवरील शिक्षण उपकर आकारण्यात यावा. राष्ट्रीय बँक जीवन विमा महामंडळाने धारण केलेल्या मालमत्तेवर शिक्षण उपकर किंवा रोजगार हमी कर आकारण्यात यावा अशा सूचना आहेत. महानगरपालिका नगरपालिका यांच्या मालकीच्या सार्वजनिक बाजारातील भाड्याने दिलेल्या स्टॉलच्या भाड्यावर रोजगार हमी व शिक्षण उपकर आकारणीय आहे. आणि नगरपालिका क्षेत्रातील इमारतीवर शिक्षण उपकर आकारणीय आहे. निवासी व निवासेतर वापरासाठी शिक्षण उपकराचे वेगवेगळे दर आहेत. निवासेतर वापरासाठी निवासी वापराच्या दराच्या दुप्पट आकारणीनं हे दर आपण आकारतो किंवा संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेकडून आकारले जातात. तर वाढीव जमीन महसुलाबाबत हा जो लेख आहे तो माझ्या वेबसाईटवर उपलब्ध आहे. या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबू. धन्यवाद.